हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आरव्ही इंग्लिश. सो स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्ड सेमी इंग्लिश लेसन द बॉय हू ब्रोक द बँक हा बघणार आहोत. त्याआधी आपण रस्किन बॉन्ड या लेखकांचे थोडे इंट्रोडक्शन जे आहे ते बघूया. रस्किन बॉन्ड 1934 इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. तर एक ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक ते होते. ही लिव्स विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन लँडोर इन मसुरी, इंडिया. मसुरी इंडियामधील लांडोर या गावामध्ये ते आपल्या ॲडॉप्टेड फॅमिली म्हणजे दत्तक फॅमिलीसोबत राहतात, दत्तक कुटुंबासोबत राहतात. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रिकग्नाइज हिज रोल इन ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. भारतामध्ये जे लहान मुलांचं लिटरेचर आहे, लहान मुलांचं साहित्य आहे, त्यामध्ये त्यांचा जो रोल आहे त्याला भारतीय काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन यांनी रिकग्नाइज केलेला आहे, म्हणजे त्यांच्या त्या रोलला मान्यता दिलेली आहे. याचा अर्थ काय की त्यांनी भारतामध्ये चिल्ड्रन लिटरेचरमध्ये खूप काम केलेलं आहे किंवा खूप सारं लिटरेचर त्यांनी लिहिलेलं आहे. ही गॉट द साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1992 फॉर आवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा. तर त्यांचं हे एक बुक होतं, आर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा. त्यासाठी त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालेला आहे इन 1992. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. त्यांना 1999 आणि 2014 या साली पद्मश्री आणि पद्मभूषण अशा प्रकारे क्रमाने ते 2 सर्वोच्च नागरी सन्मानसुद्धा मिळालेले आहेत. तर यावरून तुम्ही इमॅजिन करू शकता की फार मोठे लेखक रायटर ते असले पाहिजे. आता आपण लेसनकडे वळूया. लेसनची सुरुवात अशी होते बघा. Nathu grumbled to himself as he swept the steps of the Pimpalnagar bank owned by said Govindram. तर नथू जो आहे हे ग्रम्बल टू हिमसेल्फ. ग्रम्बल म्हणजे काय तर शोड वन क्रिटिकल ॲटिट्यूड म्हणजे गुरगुरणे. नथू स्वतःशीच गुरगुरला जेव्हा तो त्या पायऱ्या झाडत होता पिंपळनगर बँकच्या, जी होती सेठ गोविंदरामची. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. त्या छोटासा झाडू नथू जो आहे तो हरिडली म्हणजे खूप घाईघाईने आणि केअरलेसली म्हणजे खूप निष्काळजीपणे चालवत होता. अँड द डस्ट आफ्टर रेझिंग इन अ क्लाउड अबाव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि जी धूळ त्याच्या त्या झाडूमुळे उडत होती ती वर जाऊन त्याचं एखाद्या ढगासारखं रूपांतर त्याचं होत होतं आणि ती धूळ पुन्हा येऊन त्या पायऱ्यांवर बसत होती. ॲज नथू वॉज बॅगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सीताराम द वॉशरमॅन सन पास्ड बाय. आणि नथू जेव्हा त्याची पॅन, त्याची ती सुपडी त्या डस्टबिनवर आदळत होता तितक्यात सीताराम म्हणजे वॉशरमॅनचा मुलगा म्हणजे धोब्याचा मुलगा तिथून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. आता सीताराम त्याच्या रोजच्या डिलिव्हरी राऊंडवर होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. त्याच्या डोक्यावर फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स म्हणजे आत्ताच प्रेस केलेल्या कपड्यांचं एक बंडल होतं जे तो बॅलन्स करून चाललेला होता. डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. तो नथूला जोरात म्हणाला की अरे अशी धूळ उडवू नको. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ. तो पुढे म्हणाला की तो अनॉइड म्हणजे चिडलेला आहे का की ते अजूनही तुला एक्स्ट्रा 2 रुपये म्हणजे प्रत्येक महिन्यात 2 रुपये अधिकचे पे करायला म्हणजे तुला पगार द्यायला मना करत आहेत किंवा नाही म्हणत आहेत म्हणून तू चिडला आहेस का. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट कंप्लेन द स्वीपर बॉय. इतक्यात मग नथू जो आहे स्वीपर बॉय म्हणजे झाडणारा मुलगा तो कंप्लेंटच्या सुरामध्ये एक प्रकारे तक्रारीच्या सुरामध्ये म्हणाला की मला त्याबद्दल बोलायची इच्छासुद्धा नाही. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. मला अजून माझं रेग्युलर पे म्हणजे नेहमीचं जे पगार आहे, नेहमीचा जो पगार आहे तोच अजून मिळालेला नाही, एक्स्ट्राचा तर सोडूनच दे. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि आज महिन्याची 20 तारीख आलेली आहे. हू वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. कोणी विचार करेल का की एवढी मोठी बँक एका गरीब माणसाची सॅलरी देणार नाही. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. तो म्हणाला की जितक्या लवकर मला माझे पैसे मिळतील मी इथून चालता होईल, निघून जाईल. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. आता या जागेवर मी एक आठवडासुद्धा अजून काम करणार नाही. बिकॉज नथू चिडलेला होता, त्याला त्याचे पैसे वेळेवर मिळत नव्हते. अँड नथू बॅक द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स जस्ट टू एम्फसाइज हिज पॉईंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. आणि असं बोलता बोलता नथूने 2-4 वेळा आपली जी पॅन होती ती डस्टबिनवर आदळली, फक्त त्याचा जो पॉईंट आहे त्याला एम्फसाइज करायसाठी म्हणजे ड्रॉ अटेन्शन टू, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स आणि स्वतःला कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास देण्यासाठी.
वेल आय विश यू लक सेट सीताराम. सीताराम म्हणाला की अरे चल मी तुला म्हणजे बेस्ट ऑफ लक विश करतो. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. मी अशा एखाद्या जॉबबद्दल नक्कीच शोधील की जो तुझ्यासाठी योग्य असेल. म्हणजे तुझ्यासाठी जॉब शोधेल जर असं असेल कुठं तर. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. प्लॉडेड म्हणजे तो वॉक हेविली. आणि मग तो पटापट पाय टाकत बेअरफूट म्हणजे अनवाणी पायाने पुढे निघून गेला. द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर. एवढं मोठं बंडल त्याच्या डोक्यावर होतं की त्याने त्याचे जे हेड आहे म्हणजे मोस्ट ऑफ हिज हेड बरंचसं डोकं आणि शोल्डरला ते हाईड करत होतं, लपवत होतं. ॲट द फोर्थ होम ही विजिटेड सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. आता चौथ्या घरी जेव्हा सीताराम गेला तेव्हा त्याने ऐकलं की घरातील एक स्त्री अशी बोलत होती की असे बोलत होती की तिला एका स्वीपरची म्हणजे झाडणाऱ्या मुलाची गरज आहे. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड. आता आपलं बंडल पुन्हा बांधताना सीताराम म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. तो म्हणाला की मी एका स्वीपर बॉयला ओळखतो, त्याला कामाची गरज आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तो पुढच्या महिन्यापासूनच सुरू करू शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिविंग हिम हिज पे. तो सध्या तर बँकेसोबत काम करत आहे, बँकेमध्ये काम करतो, पण ते त्याला काही पगार देत नाही आहे. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि त्याला ती जागा सोडायची इच्छा आहे. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तवा. आता ज्या स्त्रीच्या घरी तो होता, ज्या महिलेच्या घरी तो होता, तिचं नाव होतं मिसेस श्रीवास्तवा. मिसेस श्रीवास्तवा म्हणाल्या की असं आहे का. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. परत त्याला सांग उद्या येऊन मला भेट. अँड सीताराम ग्लॅड that he had been of service to both a customer and his friend, hoisted his bag on his shoulders and went to his way. आणि दुसरीकडे सीताराम जो ग्लॅड होता, ग्लॅड म्हणजे खुश होता की त्याने दोघांची मदत केली. दोघं म्हणजे कोण, त्याचे कस्टमर आणि त्याचा मित्र नथू. अशा प्रकारे दोघांनाही सेवा देऊन तो खुश होता. hoisted his bag on his shoulder. hoisted म्हणजे रेस टू हायर पोझिशन म्हणजे उचलून वर घेणे. आपल्या खांद्यावर त्याने आपलं बंडल घेतलं आणि वेंट हिज वे आणि आपल्या रस्त्याने निघून गेला. मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. आता मिसेस श्रीवास्तवांना काही शॉपिंग करायची होती म्हणजे सामान आणायचं होतं. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. तिने मग जी आया होती घरी जी बेबीला सांभाळते तिला मग काही इन्स्ट्रक्शन दिल्या. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि कुकला पण सांगून दिलं, कुक म्हणजे काय तर स्वयंपाकी, त्याला पण सांगितलं की दुपारच्या जेवणाला उशीर करू नकोस. अँड शी सेट आउट फॉर द पिंपळनगर मार्केट प्लेस. आणि अशा प्रकारे ती पिंपळनगरच्या मार्केटला जायला निघाली. टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप. कस्टमरी म्हणजे हॅबिच्युअल, नेहमीची. तर तिची जी नेहमीची टूर होती क्लोथ शॉपची ती करायसाठी ती निघाली. अ लार्ज शेडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. आता बाजारच्या एका कोपऱ्यात एक खूप मोठा शॅडी टॅमरिन ट्री होता. टॅमरिन म्हणजे चिंचेचं झाड होतं. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण. आणि इथे मग मिसेस श्रीवास्तवाला तिची मैत्रीण मिसेस भूषण जी आहे ती भेटली. शेल्टरिंग फ्रॉम द हीट. आणि ती हीटपासून वाचायसाठी झाडाखाली म्हणजे उन्हापासून वाचायसाठी झाडाखाली उभी होती. शेल्टर तिने घेतलेलं होतं. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरशिप. तर मिसेस भूषणकडे एक मोठा रुमाल होता आणि त्या रुमालाने स्वतःला ते हवा घालत होत्या. शी कंप्लेंट ऑफ द समर विच शी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिंपळनगर. आणि पुढे तिने कंप्लेंटसुद्धा केली त्या उन्हाळ्याबद्दल, म्हणजे तक्रारी करत होती उन्हाळ्याची. आणि तिने असं क्लेम केलं, असा दावा केला की हा या वर्षीचा उन्हाळा ह्या पिंपळनगरच्या हिस्ट्रीमधला सगळ्यात उष्ण असा उन्हाळा आहे. शी देन शोड मिसेस श्रीवास्तवा सॅम्पल ऑफ क्लोथ शी वॉज गोइंग टू बाय. त्यानंतर मग तिने तिच्याकडे एक सॅम्पल ऑफ क्लोथ होतं, कपड्याचा एक तुकडा होता, सॅम्पल होतं, ते सुद्धा मिसेस श्रीवास्तवाला दाखवलं जे ती विकत घेणार होती. अँड फॉर 5 minutes ते डिस्कस इट्स शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. आणि मग पुढचे 5-10 मिनटं त्यांनी मग त्या कपड्याच्या शेडबद्दल, त्याच्या टेक्स्चरबद्दल आणि त्याच्या डिझाईनबद्दल चर्चा केली. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक मिसेस श्रीवास्तवा सेड. आता या टॉपिकने एक्झॉस्टेड म्हणजे थकून गेल्यावर, पण इथं आपण म्हणू शकतो की बोर झाल्यावर. मग आता या टॉपिकला बोर झाल्यावर मिसेस श्रीवास्तवा म्हणाल्या, डू यू नो माय डिअर दॅट सेट राम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. तुला माहिती आहे का, सेठ गोविंदरामची बँक तर तिच्या एम्प्लॉईजला सुद्धा पे करू शकत नाही आहे. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर हू हॅजंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. आज सकाळीच मी त्यांच्या एका स्वीपरची कंप्लेंट ऐकली.
कंप्लेंट म्हणजे तक्रार ऐकली तिथल्या एका झाडणाऱ्या मुलाची की त्याला एका महिन्यापासून त्याचे वेजेस म्हणजे त्याची मजुरी किंवा त्याचा पगार मिळालेला नाही आहे. अशा प्रकारे मिसेस श्रीवास्तवाने मिसेस भूषणला खबर जी आहे ती दिली. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. आता त्यावर मिसेस भूषण म्हणाले की अतिशय धक्कादायक गोष्ट आहे. जर ते आपल्या स्वीपरला म्हणजे झाडणाऱ्याला जर पैसे देऊ शकत नसतील, पे करू शकत नसतील, म्हणजे ती बँक नक्कीच बॅड कंडिशन म्हणजे बॅड वे म्हणजे अतिशय वाईट कंडिशनमध्ये ती बँक असली पाहिजे. नन ऑफ द अदर कुड बी गेटिंग पेड इदर. मग जर झाडणाऱ्यालाच पैसे देत नसतील तर बाकी लोकांना काय पैसे मिळणार, असं मिसेस भूषण म्हणाल्या. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तवा ॲट द टॅमरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. आता मग अशा प्रकारे मिसेस भूषणने मिसेस श्रीवास्तवाला तिथेच त्या चिंचेच्या झाडाजवळ सोडून दिलं आणि मग ते आपल्या हजबंडच्या नवऱ्याच्या शोधामध्ये निघाल्या. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप. आता त्यांचा नवरा जो आहे तो कमल किशोरच्या फोटोग्राफी शॉपच्या पुढे बसलेला होता, टॉकिंग विथ द ओनर, आणि ओनरशी त्या दुकानाच्या मालकाशी बोलत होता. सो देअर यू आर क्राईड मिसेस भूषण. आता त्यांना बघून लगेच मिसेस भूषण ओरडल्या की अरे तुम्ही इथे आहे का. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट एन आवर. मी एका तासापासून तुम्हाला शोधत होते. वेअर डिड यू डिसअपियर. तुम्ही कुठं गायब झाले होते, अशा प्रकारे ती त्यांना विचारू लागली. नो वेअर रिप्लाइड मिस्टर भूषण. त्यावर मिस्टर भूषण म्हणाले की अगं मी कुठेच गेलो नव्हतो. हॅड यू रिमेन स्टेशनरी ॲट वन शॉप. तू कधी एका ठिकाणी एका दुकानामध्ये स्टेशनरी म्हणजे स्थिर राहते का. आय माईट हॅव फाउंड यू. जर तू तशी थांबली असती तर कदाचित तुम्हाला सापडली असती. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लॉवर गार्डन. पण तू तर अशी एका दुकानातून दुसऱ्या दुकानामध्ये जाते तशी एखाद्या गार्डनमध्ये एखाद्या बागेमध्ये मधमाशी फिरते, तशी मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते, तशी तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानामध्ये फिरत असते. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग द हीट इज ट्राईंग इनफ. त्यावर मिसेस भूषण लगेच म्हणतात की अरे तुम्ही कुरकुर चालू नका करू तुमची. द हीट इज ट्राईंग इनफ. ऑलरेडी हीटमुळे गरमीमुळे मी खूप परेशान झालेली आहे. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पिंपळनगर. आणि मला समजत नाही बा हे पिंपळनगरला काय झालं. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. इवन जी बँक आहे पिंपळनगरची ती सुद्धा बँकरप्ट म्हणजे दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे डुबण्याच्या मार्गावर आहे, असं कोण म्हणालं. असं म्हणालं मिसेस भूषण. बँकरप्ट मीन्स विदाउट इनफ मनी टू पे व्हॉट यू ओन फायनान्शियली रुन. तर जर बँक आपल्या कस्टमर्सला पे करू शकली नाही, त्यांचेच पैसे त्यांना परत देऊ शकले नाही, तर त्यांना आपण म्हणतो बँकरप्ट. तर डायरेक्टली मिसेस भूषण म्हणाल्या की पिंपळनगर बँक काय झाली, बँकरप्ट झालेली आहे. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर म्हणाला की अरे बापरे. सेटिंग अप सडनली. विच बँक. आता एकदम स्टार्ट होऊन बसलं कमल किशोर आणि लगेच म्हणाला विच बँक, कोणती बँक. वाय द पिंपळनगर बँक ऑफकोर्स. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. त्यावर मिसेस भूषण म्हणाले की का, पिंपळनगर बँकेबद्दलच बोलत आहे मी तर ऐकलं की त्यांनी आपल्या एम्प्लॉईजला म्हणजे कर्मचाऱ्यांना सुद्धा पगार देणं सोडून दिलं. डोंट टेल मी यू हॅव एन अकाउंट देअर मिस्टर किशोर. तुम्ही नका सांगू की तुमचं सुद्धा अकाउंट आहे त्या बँकेमध्ये. नो बट माय नेबर हॅज. हे एक्सक्लेम. पण तू लगेच म्हणाला की नाही माझं तर नाही, बट माझ्या नेबरचं माझ्या शेजाऱ्याचं आहे. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. आणि त्याच्या शेजारीच एक बार्बर शॉप होतं, म्हणजे न्हाव्याचं दुकान होतं, आणि त्याने त्या लो पार्टिशनमधून त्याला आवाज दिला, दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट. अरे दीपचंद, नवीन बातमी ऐकली का. द पिंपळनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पिंपळनगर बँक जी आहे ती बुडणार आहे. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. लवकरात लवकर तुझे जेवढे पैसे असतील लवकर बाहेर काढून घे, बँकेतून काढून घे, पिंपळनगर बँक बुडणार आहे. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. आता दीपचंद दुसरीकडे जो कटिंग करत होता, ते कटिंग द हेअर ऑफ एन एल्डरली जेंटलमॅन, एका वयस्कर व्यक्तीची कटिंग तो करत होता. इतका इतका शॉक झाला ती बातमी ऐकून की त्याचा हात जो आहे तो थरथरला आणि ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर, आणि त्याच्या कस्टमरचा उजवा कान त्याच्यामुळे काटला गेला, म्हणजे कट स्लाइटली, त्याला कट लागला, कापला त्याचा उजवा कान. द कस्टमर येल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. तर कस्टमर जो होता त्यांनी सुद्धा पेन आणि डिस्ट्रेसने आवाज केला, म्हणजे तुला त्रास झाला
आणि डिस्ट्रेसमध्ये निराशासुद्धा झाली आणि तो जोरात ओरडला कस्टमर. पेन बिकॉज ऑफ द कट. आता पेन झाला होता त्याला त्या कटमुळे, त्रास तर त्या कटमुळे झाला, पण डिस्ट्रेस म्हणजे दुःख कशामुळे झालं? बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. जी अतिशय वाईट न्यूज त्यांनी सध्या ऐकली होती, त्यामुळे त्याला अतिशय दुःख आणि निराशा झाली. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर. आणि आपली दाढी अर्धवट सोडून, एक साईडची दाढी तशीच अनशेवन सोडून तो जो पळत निघाला सरळ मर्चंटच्या शॉपमध्ये गेला समोरच्या. वेअर देअर वॉज अ टेलिफोन. जिथे एक टेलिफोन होता. ही डायल सेट गोविंदराम्स नंबर. त्याने सेठ गोविंदरामचा नंबर डायल केला. द सेट वॉज नॉट होम ॲट होम. तर सेठ घरी नव्हता. वेअर वॉज ही देन. मग त्याने विचारलं की मग सेठ गेला कुठं? द सेट वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. तर त्यावर मग ॲन्सर भेटलं त्याला की सेठ जो आहे तो काश्मीरमध्ये हॉलिडे मनवायसाठी म्हणजे सुट्ट्या घालवायसाठी गेलेला आहे. ओ व्हॉट्स दॅट सो. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. अरे असं आहे का? आता त्या म्हाताऱ्या माणसाला, त्या समोरच्या व्यक्तीवर ज्याने सांगितलं की सेठ तर तिकडे गेलेला आहे काश्मीरला, म्हाताऱ्या माणसाला काही त्याच्यावर विश्वास बसला नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप. आता पुन्हा तो त्या न्हाव्याच्या दुकानामध्ये परत आला अँड टोल्ड दीपचंद. आणि दीपचंदला त्याने सांगितलं द बर्ड हॅज फ्लोन. अरे पक्षी उडून गेलेला आहे. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. सेठ गोविंदराम गाव सोडून निघून गेला, पळून गेलेला आहे. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. नक्कीच बँक बुडण्याच्या मार्गावर आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप. आणि मग तो शॉपमधून निघाला. मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि सरळ तो बी लाईन मीन द डायरेक्ट रूट. सरळ त्याने आपल्या ऑफिसचा आणि चेकबुकचा रस्ता धरला आणि धावत धावत तो निघून गेला. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. एखाद्या आगीच्या वणव्याप्रमाणे ही बातमी पूर्ण बाजारामध्ये पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप. जनरल मर्चंटमधून म्हणजे ते जे व्यापारी होते तिथले, त्यांच्या शॉप्समध्ये ती बातमी पसरली, दुकानांमध्ये पसरली. सर्क्युलेटेड अमॉंग द कस्टमर्स. नंतर कस्टमरमध्ये सर्क्युलेट झाली. अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन. आणि मग जेव्हा सर्व कस्टमर आपल्या आपल्या घरी गेले, ती बातमीसुद्धा त्यांच्यासोबत वेगळ्या वेगळ्या डायरेक्शनला गेली. टू द बिटल सेलर, द टेलर, द फ्री वेंडर, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. सगळीकडे बिटल सेलर असेल, टेलर असेल, फ्री वेंडर असेल, ज्वेलर असेल, बेगर असेल. बेगर म्हणजे भिकारी, जो फुटपाथवर बसून भीक मागायचा. सगळ्यांपर्यंत ती बातमी जी आहे ती पोचली. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रुक्ड लेग. आता ओल्ड गणपत हा एक भिकारी होता आणि त्याचा एक पाय क्रुक्ड होता म्हणजे अपंग होता, असा आडवा होता, नॉट स्ट्रेट. ही हॅड बीन स्क्वॉटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. आणि तो जवळपास वर्षानुवर्ष त्या पेवमेंटवर, त्या फुटपाथवर बसलेला असायचा आणि तिथं बसून भीक मागायचा, आर्म्स मागायचा. वर्षानुवर्ष तो ते करत होता. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. आणि रोज संध्याकाळी कोणतरी यायचं आणि आपल्या बॅरो म्हणजे ती एक गाडी असते, कार्ट, तर त्या कार्टमध्ये त्याला टाकून घेऊन जायचं. म्हणजे दिवसभर तो भीक मागायचा, संध्याकाळी कोणतरी येऊन त्याला घेऊन जायचं घरी. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक. आणि त्याला कधीच कोणीही चालताना बघितलेलं नव्हतं आजपर्यंत. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स. पण जेव्हा त्याने ऐकलं की बँक जी आहे ती अबाउट टू कोलॅप्स म्हणजे बुडणार आहे, गणपत ॲस्टोनाइज्ड एव्हरीवन. गणपतने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं. लिपिंग टू हिज फीट. आपल्या पायावर तो उभाही राहिला. अँड ॲक्च्युली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. आणि टॉप स्पीडने धावत धावत पळत सुटला बँकेकडे पळत सुटताना त्याला सर्वांनी बघितलं. जो गणपत इतके दिवस लंगडा असल्याचं नाटक करून भीक मागायचा, आज सरळ उभा राहून त्याला बँकेकडे पळताना खूप लोकांनी बघितलं. इट सून बिकम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेव्हिंग. आणि लगेच बाकी लोकांना कळलं मग ही बातमी की गणपतचे काहीतरी 1,000 रुपये सेव्हिंग म्हणून बँकेमध्ये होते. ते काढायसाठी तो पळत निघून गेला होता. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. आता प्रत्येक स्ट्रीट आणि कॉर्नरमध्ये, कोपऱ्या गल्ली बोळांमध्ये लोक आता गोळा होऊन सिच्युएशनबद्दल चर्चा करत होते. पिंपळनगर सेल्डम हॅड अ क्रायसिस, सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लड्स. पिंपळमध्ये कधीतरीच क्रायसिस आली होती, म्हणजे अशी एखादी आपत्ती आली होती. आणि कधीच नव्हे तो फ्लड, म्हणजे कधीच तिथे पूर, अर्थक्वेक किंवा ड्रफ म्हणजे दुष्काळ पडलेला नव्हता. अँड इमिनेंट क्रॅश ऑफ द पिंपळनगर बँक
set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. But ही जी इमिनंट क्रॅश होता, इमिनंट मीन्स स्टँडिंग अबव अदर इन क्वालिटी और पोझिशन. तशा प्रकारे हा जो इमिनंट क्रॅश होता पिंपळनगर बँक बुडण्याचा, सेट एव्हरीवन टॉकिंग, तर त्यामुळे सर्वांना चर्चा फुटली होती. अँड स्पेक्युलेटिंग, स्पेक्युलेटिंग म्हणजे चिविंग ओव्हर, म्हणजे ती चघळणे, तर एक चघळायला विषय मिळाला होता. अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी, फ्रेंझी म्हणजे फ्युरी, आणि सर्व लोक फ्रेंझीमध्ये होते, फ्युरीमध्ये होते. सम बोस्टेड ऑफ देअर फोरसाइटनेस, कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्व्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. आता बोस्टेड म्हणजे शो ऑफ, काही लोक शो ऑफ करत होते की आम्हाला पा कशी फोरसाइटनेस आहे, दूरदृष्टी आहे, की आम्ही आधीच सर्व पैसे बँकेतून काढले. तर स्वतःवरच काही लोक खुश होत होते की त्यांनी आधीच पैसे काढले. ऑर ऑन नेवर हॅव्हिंग पुट इट एनी, आणि काही खुश होत होते की त्यांनी कधीच बँकेमध्ये पैसे जमा केलेले नव्हते, त्यामुळे आम्हाला काहीच काळजी नाही असे ते शो ऑफ करत होते. अदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन फॉर द क्रॅश, काही लोक मग आता ते बँक का बुडली असेल याच्यावर मग मंथन करत होते, चघळत होते तो विषय. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल्ज्ड इन बाय सेठ गोविंद राम. इंडल्ज म्हणजे टूक पार्ट इन समथिंग, तर सर्व लोक मग आता सेठ गोविंद रामला दोष देऊ लागले होते. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट, सेड वन, एक जण म्हणाला की नाही, सेठ गोविंद राम जो आहे तो राज्य सोडून पळून गेला. ही हॅड फ्लेड द कंट्री, सेड अनदर, तर दुसरा म्हणाला की अरे सेठ गोविंद राम तर देश सोडून पळून गेला. ही वॉज हायडिंग इन पिंपळनगर, सेट अ थर्ड. तिसरा व्यक्ती म्हणाला की अरे काही कुठं गेला नाही, तो तर पिंपळनगरमध्येच लपून बसलेला आहे. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅम्बरीन ट्री, सेट द फोर्थ. तर चौथा म्हणाला की अरे कोणीतरी त्याला फाशी घेतलेली बघितली चिंचेच्या झाडाला, त्याला चिंचेच्या झाडाला फाशी घेताना बघितलं गेलेलं आहे. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय अ स्वीपर बॉय, आणि सकाळी झाडणाऱ्या मुलाला त्याचा मृतदेह म्हणजे त्याची बॉडी सापडलेली आहे. अशा प्रकारे आता सेठ गोविंदरामच्या प्रती खूप साऱ्या वावड्या, खूप साऱ्या आता रुमर्स जे आहेत ते फैलू लागले. बाय नोन द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. दुपारपर्यंत बँकेमधली जेवढी कॅश होती ती सगळी संपून गेली. अँड द हरॅस्ड मॅनेजर वॉज इन अ डिलेमा, आणि जो बिचारा हरॅस्ड मॅनेजर होता, म्हणजे अतिशय थकलेला मॅनेजर होता, तो डिलेमा म्हणजे कन्फ्युजनमध्ये होता की आजच एवढी गर्दी अचानक कशी काय वाढली बँकेत. इमर्जन्सी फंड could only be obtained from another bank some 30 miles distant. आता जर इमर्जन्सी फंड आणायचंही म्हटलं तर तो जवळच्या बँकेमधून आणावा लागला असता, आणि ती जवळपास 30 miles डिस्टन्स म्हणजे इतकी दूर होती. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्यूट द क्राऊड टू वेट अंटिल देन, आणि त्याला हे सुद्धा गॅरंटी नव्हती की तो त्या क्राऊडला परस्यूट करू शकेल, त्या जमावाला समजावून सांगू शकेल. परस्यूट करणे म्हणजे काय, तर विश्वास दिलावणे. तर त्याच्यामध्ये त्याला ही गॅरंटी नव्हती की तिथला जो क्राऊड आहे, तिथला जो जमाव आहे, तो त्याचं बोलणं ऐकेल की अरे बा आम्हाला वेळ लागणार आहे पैसे आणायसाठी. तर ते लोक ऐकायच्या तयारीमध्येच नव्हते, सर्वांना आपले पैसे हवे होते. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर. आणि सेठ गोविंदराम तर काश्मीरमध्ये मस्तपैकी सुट्ट्या घालवत होता हाऊस बोटमध्ये, त्यामुळे सेठ गोविंदरामला कॉन्टॅक्ट करायचा कुठला प्रश्नच नव्हता, त्याला कुठल्याही प्रकारे कॉन्टॅक्ट होऊ शकत नव्हता. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. आता लोकांना मग शेवटी कॅशच संपली, त्यामुळे सर्व लोकांना वापस पाठवावं लागायला लागलं बँकेतून. आणि त्यांना सगळ्यांना लोकांना ते म्हणत होते बँकेवाले की उद्या या पैसे घ्यायसाठी. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. आता लोकांना हे आवडलं नाही, ऑलरेडी लोकांना वाटत होतं की बँक बुडलेली आहे, त्यामुळे पैसे नाही आहेत असं म्हटलेलं लोकांना आवडलं नाही. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग. त्यामुळे सर्व लोक बँकेच्या पायऱ्यावर गोळा झाले आणि जोरजोराने ओढू लागले, गिव्ह अस अवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. आम्हाला आमचे पैसे द्या, नाही तर आम्ही हे बँक फोडून टाकू. अँड फेच द सेट. आणि त्या सेटला बाहेर घेऊन या. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आम्हाला माहिती आहे की तो सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसलेला आहे. मिस्चिफ मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक जॉईन द क्राऊड. आता जे मिस्चिफ मेकर आहेत म्हणजे खोडसळ लोक आहेत, ज्यांचा एक पैसासुद्धा बँकेत नव्हता, ते सुद्धा गर्दीत मिसळले. अँड ॲग्रेवेटेड देअर मूड. आणि गर्दीला त्यांनी अजून चिडवून द्यायचं काम केलं, म्हणजे जे रिकामे लोक असतात त्यांनी गर्दीला अजूनच चिडवून दिलं. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू प्लेकेट देम. द मॅनेजर बिचारा दरवाजामध्ये उभा राहून त्या लोकांना समजून सांगायचा, त्यांना शांत करायचा प्रयत्न करत होता. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी. त्याने लोकांना सांगितलं की बँकेत खूप पैसे आहेत, बँकेजवळ खूप पैसे आहेत.
बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. पण सध्या ते त्यांना देऊ शकत नाहीत कारण कॅश नाही आहे. ही अर्ज देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. सर्व लोकांना तो विनवणी करू लागला की घरी जा आणि दुसऱ्या दिवशी परत पैसे घ्यायसाठी या, पण त्याचं कोणी ऐकत नव्हतं. वी वॉन्ट इट नाव चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाव नाव नाव. आम्हाला आत्ताच्या आत्ता आमचे पैसे पाहिजे, सर्व लोक जोरजोराने ओरडू लागले. अँड अ ब्रिक हॉल थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पिंपळनगर बँक. इतक्यात एकाने वीट उचलली आणि पिंपळनगर बँकेची जी काचाची विंडो होती, खिडकी होती, त्यावर भिरकावून मारली आणि ती काचाची खिडकी फोडून टाकली. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. आता दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे नथू आला बँकेच्या पायऱ्या झाडायला. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. त्याने बघितलं की सगळीकडे राडारोडा पडलेला होता, फुटलेल्या काचेचे खिडकीचे काचं पडलेले होते आणि सगळीकडे दगड पसरलेले होते. रेझिंग हिज हँड इन अ गेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्कस्ड ही क्राईड. घाबरल्यासारखा आणि डिस्कस्ड म्हणजे हेट्रेड, एकदम चिडल्यासारखा जोरात नथू ओरडला. हुलिगन्स सन ऑफ डॉंकीज. हुलिगन्स म्हणजे बुली, गाढवाचे मुलं. आता तुम्ही समजून घ्या ते काय असेल. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो बी इन्क्रीज. जोरात ओरडू लागला की जसं काही पैसे देत नाही आहे वेळेवर ते काही कमी आहे का, की आता माझं कामसुद्धा यांना वाढवून ठेवलं. ही स्मोट द स्टेप विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. स्मोट म्हणजे मेड अ हेवी ब्लो विथ द टूल. आपल्या झाडूने त्याने जोरात झाडली ती पायरी आणि जे स्कॅटरिंग द रिफ्यूज होतं म्हणजे जे इकडे तिकडे पडलेला राडारोडा होता ते तो गोळा करू लागला. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमॅन्स बॉय. आता त्यावर मग परत वॉशरमॅनचा मुलगा रोजच्याप्रमाणे आपल्या डिलिव्हरीवर होता, तो म्हणाला गुड मॉर्निंग नथू गेटिंग डाऊन फ्रॉम हिज सायकल. आणि आज त्या सायकल होती त्याच्याकडे, सायकलवरून खाली उतरला. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. अरे पुढच्या महिन्यात 1 तारखेपासून तो नवीन जॉब करू शकतो का. यू विल हॅव टू आय सपोज नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. पुढे तोच म्हणाला सीताराम की अरे तुला करावंच लागणार आहे, नाहीतरी ही बँक जी आहे ती बुडालेली आहे. हाऊ दॅट सेड नथू. नथूला आश्चर्याचा धक्काच बसला. नथू म्हणाला अरे कसं काय. आय वॉन्ट यू हर्ड. वेल यू हॅड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पिंपळनगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. अरे तू ऐकलं नाही का, बरं तू इथेच बसून राहा जोपर्यंत आता पूर्ण अर्ध पिंपळनगर स्वतःचे पैसे घ्यायसाठी येणार आहे. अँड ही वेव्ड चिअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल. आणि हसत हसत अतिशय आनंदाने नथूरकडे पाहून त्याने हात हलवला, कारण सीतारामचं कोणतंही बँक अकाउंट नव्हतं, त्यामुळे त्याला या गोष्टीचं टेन्शनच नव्हतं. अँड स्पेड अवे विथ हिज सायकल. आणि आपली सायकलवर पायडल मारत तो निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप मटरिंग टू हिमसेल्फ. नथू पुन्हा पायऱ्या झाडायसाठी गेला आणि स्वतःशीच बोलत होता. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप. जेव्हा त्याने आपलं पायऱ्या झाडायचं काम थांबवलं किंवा संपवलं, सगळ्यात वरच्या पायरीवर जाऊन नथू बसला. टू अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर. आणि मॅनेजरची वाट पाहू लागला. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. आणि त्याने दृढ निश्चय केला होता की आज तर त्याचा पगार तो घेऊनच जाणार. हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स ही सेड टू हिमसेल्फ. नथू स्वतःशीच म्हणाला की अरे कोणी विचार केला होता की एवढी मोठी बँक बुडून जाईल. अँड लुक थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आणि खूप विचारात गडल्यासारखा दूरवर कुठेतरी बघू लागला. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन. आणि स्वतःशीच बोलू लागला की मला आय वंडर की हे कसं घडलं असेल. आणि अशा प्रकारे इथे हा लेसन जो आहे तो संपतो. तर असा खूप अम्युझिंग असा हा लेसन आहे की कशा प्रकारे रुमर्स म्हणजे अफवा एकाहून दुसरीकडे, दुसरीहून तिसरीकडे, इतकं मोठी प्रॉब्लेम, इतका मोठा बँक बुडण्यासारखा मोठी गोष्ट आहे ती एका अफवेमुळे घडू शकते. तर हे या लेसनमधून आपल्याला, या स्टोरीमधून आपल्याला बघायला मिळते. सो आय होप सर्वांना स्टोरी खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.